अहिल्यानगरमध्ये लोखंडी कोयता आणि तलवार बाळगणाऱ्या गुंडाला कोतवाली पोलिसांकडून अटक। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगरमधील केडगाव भागात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका इसमाला कोतवाली पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। त्याच्याकडून एक तलवार आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वटपौर्णिमेच्या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना केडगाव येथील समतानगर भागात एक जण हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सोमनाथ राजेंद्र गंगतिरे याला ताब्यात घेतले। त्याच्या घराबाहेर परिसराची झडती घेतली असता पोलिसांना तलवार आणि लोखंडी कोयता आढळून आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार गणेश देशमुख, विजय ठोंबरे, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, साबीर शेख, विशाल दळवी, दीपक रोहकले, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, रमेश शिंदे, अतुल काजळे, अमोल गाडे, सूरज कदम, सत्यम शिंदे, अतुल लाटे, सचिन लोळगे, संकेत धीवर, महेश पवार, पल्लवी रोहकले आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे। या आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे करत आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।